अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती. अपॉइंटमेंट विथ डेथ, अगाथा ख्रिस्ती. प्रकरण 8. 1 मिनिट मी तुझ्याशी बोलू का? नादीन बॉयंटननं आश्चर्याने वळून पाहिलं. अगदी अपरिचित तरुण मुलगी मागे उभी होती. बोल ना, कावऱ्या बवऱ्या नजरेनं सर्वत्र पाहत नादीन म्हणाली. माझं नाव सारा किंग. हो का? मिसेस बॉयंटन, तुझ्या नवऱ्याच्या बहिणीशी मी बराच वेळ बोलत होते. तू जिनेव्हराशी बोललीस? नाही, तिच्याशी नाही, कॅरोलशी बोलले. असं. आमचं मनमोकळेपणानं बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी रात्री परत भेटायचं आमचं ठरलं होतं, पण कॅरोल आलीच नाही. नाही आली का? नाही आली. कालही हॉलमध्ये मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिनं माझ्याकडे पाहिलं आणि घाईनं ती निघून गेली. असं. मिसेस बॉयंटन, मी डॉक्टर आहे. मला वाटतं कॅरोलनं असं स्वतःला कोंडून घेऊ नये. तू डॉक्टर म्हणून असं म्हणते आहेस म्हणजे त्याला काही अर्थ आहे. तो अर्थ तुझ्या लक्षात येतोय ना? अर्थात. तू म्हणते आहेस ते बरोबरच आहे, पण काही अडचणी आहेत. माझी सासू आजारी असते. आमच्या कुटुंबाच्या वर्तुळात बाहेरच्या कुणी डोकावलेलं मला मुळीच आवडत नाही. एक प्रकारची विकृतीच आहे ही. पण कॅरोल आता सज्ञान झालेली आहे, लहान मुलगी राहिलेली नाही. नादीन म्हणाली. शरीरानं नसली तरी मनानं ती लहान मुलगीच आहे. तू तिच्याशी बोललेली आहेस. तुझ्या लक्षात ही गोष्ट आलेलीच असेल. काही आणीबाणीचा प्रसंग आला की ती भ्यालेल्या बेधरलेल्या लहान मुलीसारखीच वागते. भिवून माझ्याकडे येण्याचं तिने टाळलं असेल का? मला वाटतं माझ्या सासूनच तिला तुझ्याशी संबंध तोडण्याबद्दल सांगितलं असावं आणि कॅरोलनं ते मुकाट्यानं ऐकलं. दुसरं काय करू शकली असती ती? दोघींचे डोळे एकमेकांना भिडले. नादीनला परिस्थितीची पूर्ण जाणीव असावी, पण त्याबद्दल चर्चा तिला नको असावी असं साराने ताडलं. ती खट्टू झाली. कॅरोलशी बोलल्यानंतर तिला अशी उमेद वाटू लागलेली होती की अशा गुप्त भेटीत त्या भावा बहिणीला पढवून धीट बनवू शकेल, त्यांच्यात धाडस निर्माण करू शकेल, जेलर आईच्या जुलमी कैदेतून त्यांना मुक्त करू शकेल. हे करताना तिच्या मनात प्रामुख्यानं विचार होता तो रेमंडचा. हा लढा आता फक्त कॅरोल आणि रेमंड यांच्यापुरताच मर्यादित राहिलेला नव्हता. हा लढा आता तिचाही झालेला होता. मुख्यत्वे करून ती रेमंडसाठीच या लढ्यात सहभागी झालेली होती. त्याच्यासाठी तिला ही लढाई जिंकायची होती. पण आता लढाईच्या पहिल्या चकमकीतच त्या दुष्टबाईनं तिचा सपशेल पराभव केलेला होता. कॅरोलनं कुठलाच प्रतिकार न करता संपूर्ण शरणागती दिलेली होती. हे सगळं चुकीचं होतंय, हताशपणे सारा म्हणाली. नादीन गप्पच होती. तिचं हे मौन साराला फार झोंबलं. ती मनात म्हणाली, या बाईचं नैराश्य माझ्यापेक्षा जास्त गडद आहे. प्रत्यक्ष अनुभवातून तिला हे नैराश्य आलेलं आहे. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि लिफ्टमधून म्हातारी काठी टेकीत बाहेर आली. एका बाजूनं रेमंड तिला आधार देत होता. सारा थोडी चमकली. म्हातारी तिच्याकडे आणि नादीनकडे रोखून पाहत होती. तिच्या नजरेत तिरस्कार भरलेला होता. चेहऱ्यावर कोणशी समाधान झळकत होतं. विजय मिळवल्याचं ते द्वेषपूर्ण समाधान होतं. सारा पाठ फिरवून तिथून निघाली. नादीन त्या दोघांना जाऊन मिळाली. म्हातारी म्हणाली, नादीन, बाहेर जाण्यापूर्वी बसून मी थोडी विश्रांती घेते. नादीननं आणि रेमंडनं तिला एका खुर्चीवर बसवलं
नादिन तिच्या शेजारी बसली. कुणाशी बोलत होतीस नादिन? म्हातारीनं विचारलं. सारा किंगशी. असं, हीच त्या रात्री रेमंडशी बोलली ना? रेमंड आता जाऊन तू का नाही बोलत तिच्याशी? ती बघ त्या टेबलापाशी उभी आहे. म्हातारीच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य होतं. रेमंडचा चेहरा गोरामोरा झाला. दुसरीकडे मान वळवून तो काहीतरी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. काय म्हणालास पोरा? मला तिच्याशी बोलण्याची इच्छा नाही. मला वाटलंच तू तिच्याशी बोलणार नाहीसच. कितीही बोलावंसं वाटलं तरी तुला तिच्याशी बोलता येणार नाहीच. खोकल्याची उबळ येऊन ती थांबली. खोकून झाल्यावर ती म्हणाली, मजेत चाललेली आहे ही सफर नादिन. मी आले ते चांगलंच झालं. निर्विकारपणे नादिन म्हणाली, हो चांगलंच झालं रेमंड. काय आई? त्या कोपऱ्यावरच्या टेबलावरून मला एक नोट पेपर आणून दे तर. रेमंड आज्ञाधारकपणे त्या टेबलाकडे गेला. नादिननं सासूच्या चेहऱ्याकडे पाहिलं. म्हातारीच्या नाकपुड्या खुनशी आनंदानं फुगलेल्या होत्या. रेमंड साराच्या बाजूने गेला. सारानं आशेनं त्याच्याकडे पाहिलं, पण तो सरळ गेला आणि त्या टेबलावरचा नोट पेपर घेऊन परत आईकडे आला. साराचा हिरमोड झाला. रेमंडच्या कपाळावर घामाचे थेंब फुटले आणि चेहरा गोरामोरा झाला. म्हातारीनं त्याच्याकडे समाधानानं पाहिलं. नंतर तिची नजर नादिनकडे वळली. नादिन आपल्याकडेच पाहते आहे हे लक्षात येताच तिची नजर रागानं पेटली. मिस्टर कोप कुठे आहेत? तिनं खोचकपणे विचारलं. निर्विकारपणे नादिननं उत्तर दिलं, मला माहीत नाही. मला तो आवडतो, फार फार आवडतो. आपण सतत त्याच्या संपर्कात राहिलं पाहिजे. तुलाही आवडेल ते. आवडेल ना नादिन? हो आवडेल ना. मला सुद्धा तो फार आवडतो. नादिन म्हणाली. या लेनॉक्सला हल्ली काय झालंय? मठ्ठासारखा शांत शांत असतो. तुम्हा नवरा बायकोत काही भांडण वगैरे झालंय काय? मुळीच नाही. भांडणाचं कारणच काय? नादिन म्हणाली. लग्न झाल्यावर नवरा बायकोचं नेहमी जमतंच असं नाही. कदाचित तुम्ही स्वतःचं असं वेगळं बिऱ्हाड करून राहिलात तर जास्त सुखी व्हाल. होय ना? नादिन गप्प राहिली. कल्पना कशी वाटली तुला नादिन? आवडली ना? हसून नादिन उत्तरली, ही कल्पना तुम्हाला आवडेल असं मला वाटत नाही सासूबाई. म्हातारी धारदार आणि जहरी आवाजात फुत्कारली, तू नेहमी माझ्या मनाविरुद्धच वागत आलेली आहेस. द्वेष करतेस तू माझा नादिन. तुम्हाला असं वाटतं याचा मला खेद होतो आहे. म्हातारीनं काठीवरची मूठ आवळली. चढासवर खाली आणि ती म्हणाली, माझ्या गोळ्या घ्यायला मी विसरले. नादिन, माझ्या गोळ्या घेऊन ये. आणते. नादिन उठून लिफ्टकडे गेली. वर जाऊन ती खोलीत गेली तेव्हा लेनॉक्स खिडकीजवळ बसलेला होता. त्याच्या हातात पुस्तक होतं, पण वाचनात त्याचं लक्ष नव्हतं. नादिनला पाहताच तो म्हणाला, हॅलो नादिन, मी सासूबाईंच्या गोळ्या घ्यायला आले. ती म्हातारीच्या खोलीत गेली. गोळ्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन ती बाहेर आली. लेनॉक्स, तिनं हाक मारली, पण तो विचारात गडलेला होता. क्षण दोन क्षणानंतर भानावर येत त्यानं विचारलं, मला काही म्हणालीस? नादिननं गोळ्या आणि ग्लास टेबलावर ठेवले आणि ती लेनॉक्सच्या बाजूला जाऊन उभी राहिली. लेनॉक्स, खिडकीबाहेर बघ, कसा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. आयुष्याकडे जरा डोळे उघडून बघ. आयुष्य सुंदर आहे रे. खिडकीपाशी बसून राहण्यापेक्षा आपण बाहेर जाऊया. तुला बाहेर जायचं आहे का? हो, मला बाहेर जायचं आहे. तुला बरोबर घेऊन बाहेर जायचं आहे. उबदार सूर्यप्रकाशात, सुंदर आयुष्यात आपण दोघांनीच एकत्र आणि स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. लेनॉक्स खचून खुर्चीच्या पाठीवर रेलला. त्याचे डोळे बेचैन आणि भाल्यासारखे दिसू लागले.
नादिन, हे सगळं अनेकदा बोलून झालंय. आता पुन्हा तेच कशाला? तेच बोललं पाहिजे, बोललंच पाहिजे. चल, दुसरीकडे कुठेतरी जाऊन आपण स्वतंत्र आयुष्य जगूया. कसं जगणार? पैसा कुठं आहे? पैशाशिवाय कसं जगणार स्वतंत्र आयुष्य? पैसा कमवता येईल, कसा कमावणार? मला कसलं शिक्षण नाही, व्यवसाय धंद्याचं मला ज्ञान नाही आणि आपल्याजवळ भांडवलही नाही. आज हजारो सुशिक्षित आणि लायक माणसं बेकार आहेत. कसा पैसा मिळवणार आपण? आपण दोघांना पुरेल इतका पैसा मी कमवीन. वेडाबाई, तुझा नर्सिंगचा कोर्ससुद्धा कुठे पूर्ण झालाय? अर्ध्यावरच सोडावा लागला तुला. तसलं काही करता येईल ही आशाच सोड. अशक्य आहे ते. ते अशक्य नाही. सध्या जे आयुष्य आपण जगतोय तसंच जगत राहणं मात्र यापुढे अशक्य आहे. तू काय बोलते आहेस ते तुझं तुलाही समजत नाहीये. आई आपल्याला चांगलं वागवते आहे, सर्व सुखसोयी पुरवती आहे. ते सर्व आहे रे, फक्त स्वातंत्र्य नाहीये. लेनॉक्स, उठ, हातपाय हलव, प्रयत्न कर. चल, आत्ता माझ्याबरोबर या तुरुंगाबाहेर पड. आजच्या आज, आत्ता, या क्षणाला. नादिन, मला वाटतं तुला वेड लागलंय. डोकं ठिकाणावर नाही तुझं. नाही, माझं डोकं चांगलं ठिकाणावर आहे. मला मुलीच वेड लागलेलं नाही. चांगली शहाणी आहे मी. मला तुझ्याबरोबर स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. मोकळ्या स्वच्छ हवेत, उबदार सूर्यप्रकाशात. म्हातारीच्या काळ्याकुट्ट सावलीत गुदमरून घुसमटून मरायचं नाही आहे मला. तुझी सावत्र आई दुष्ट आहे, जुलमी आहे. आपल्या सर्वांना छळण्यात तिला विकृत आनंद मिळत असतो. आई थोडी हुकुमशहासारखी वागत असेलही. वेड लागलंय तुझ्या आईला. बुद्धी नासलीये तिची, भ्रष्ट झालीये. हे खरं नाही. व्यवसाय धंद्याचं तिला चांगलं ज्ञान आहे. ते असेलही. एक आणखी गोष्ट लक्षात घे नादिन, ती काही अमरपट्टा घेऊन आलेली नाही. कितीसं आयुष्य उरलंय तिचं. खूप वय झालंय तिचं. प्रकृती अतिशय वाईट आहे. तिच्या मरणानंतर वडिलांची सर्व मालमत्ता आपल्यालाच समप्रमाणात वाटून मिळणार आहे. त्यांचं मृत्यूपत्र आईनं आपल्याला वाचून दाखवल्याचं तुला आठवत असेलच. ते मी मेल्यानंतरच. कदाचित तेव्हा फार उशीर झालेला असेल. फार उशीर झालेला असेल कशाला? जगण्याचं सुख मिळवण्याला. लेनॉक्स पुटपुटला. फार उशीर झाला असेल जगण्याचं सुख मिळवण्याला. त्याच्या अंगावर शहारा उठला. नादिननं जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली, लेनॉक्स, मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. ही माझी आणि तुझ्या आईची लढाई आहे. तू तिची कड घेणार की माझी? तुझी. अर्थात तुझीच कड घेणार. मग मी सांगते तसं कर. ते मात्र शक्य नाही. शक्य नाही असं नाही. जगात अशक्य असं काहीच नसतं. विचार कर लेनॉक्स, आपल्याला मुलंबाळं होतील. आईलाही आपल्याला मुलं व्हायला हवीच आहेत. तिनं तसं बोलून दाखवलंय. ते मीही ऐकलंय. पण तुम्ही सर्व मुलं ज्या काळ्या छायेत वाढतात त्या छायेत मला माझी मुलं वाढवायची नाही आहेत. तुमच्या आईचा तुमच्यावर प्रचंड प्रभाव आहे. माझ्यावर तिचा कुठलाही प्रभाव नाही. तिची सत्ता माझ्यावर चालूच शकणार नाही. लेनॉक्स पुटपुटला. नादिन, कधीकधी तू आईला फार चिडीला आणतेस. हे शहाणपणाचं नाही. ती चिडचिड करते कारण ती पूर्णपणे जाणून आहे की तिचा माझ्यावर किंचितही प्रभाव पडू शकत नाही आणि माझ्या विचारांवरही तिला कधीच सत्ता गाजवता येणार नाही. तू तिच्याशी फार सौजन्यानं आणि गोडीगुलाबीनं वागतेस हे मला माहिती आहे. तू फार चांगली आहेस. मीच तुला लायक नाही, कधीच नव्हतो.
तू माझ्याशी लग्न करायला कशी तयार झालीस हेच कधीकधी मला समजत नाही. माझा त्यावर विश्वासच बसत नाही. खरं आहे, मी तुझ्याशी लग्न केलं हीच माझी चूक झाली. नादिन शांतपणे म्हणाली. हो, ती तुझी चूकच झाली. तुला समजत नाहीये. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की त्यावेळी मी तुला सांगितलं असतं की घर सोडून माझ्याबरोबर आलास तरच मी तुझ्याबरोबर लग्न करीन, तर तू नक्कीच घर सोडलं असतंस. त्यावेळी हे माझ्या डोक्यातच आलं नाही. हीच माझी चूक झाली. किंचित थांबून तिनं विचारलं, माझ्याबरोबर घराबाहेर पडायला तू नकार देतो आहेस ना? ठीक आहे, मी जायला स्वतंत्र आहे. मला वाटतं मी जाईनही. नक्कीच जाईन. लेनॉक्सचा स्वतःच्या कानांच्यावर विश्वासच बसेना. तो अडखळत म्हणाला, पण तुला असं जाता येणार नाही. आई तुला जाऊच देणार नाही. त्या मला थांबवूच शकणार नाही. तुझ्याजवळ पैसे नाहीत. मी पैसे मिळवू शकेन. उसने घेईन, भीक मागेन, चोरी करीन, काय वाटेल ते करीन. लेनॉक्स, तुझी आई माझ्यावर सत्ता गाजवूच शकणार नाही. मी राहीन किंवा जाईन ते सर्वस्वी माझ्या इच्छेवर अवलंबून असेल. इथं भोगलं तितकं खूप झालं. माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झालाय. नादिन, मला सोडून जाऊ नकोस. मला सोडून जाऊ नकोस. लहान मुलासारखा तो गयावया करू लागला. मग माझ्याबरोबर चल माझ्याबरोबर. तू येऊ शकतोस. तेवढी इच्छाशक्ती मात्र तुझ्याजवळ असली पाहिजे. तेवढं धाडस तू दाखवलं पाहिजे. तो घुसमटत म्हणाला, नाही, तेवढी प्रबळ इच्छाशक्ती माझ्याजवळ नाही. तेवढं धाडस माझ्यात नाही. अपॉइंटमेंट विथ डेथ प्रकरण 8 येथे समाप्त.